आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा यांनी तो निर्णय घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे खरं म्हणजे ते अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे। ठीक आहे, आता मला वाटतं कृषी खातं त्यांच्याकडे देतो, त्यांना क्रीडा मंत्री केलेलं आहे, क्रीडा खात्यांना कृषी खातं दिलं गेलेलं आहे। हा इंटरचेंजचा विषय आहे, पण तो सर्वस्वी निर्णय अजितदादांचा आहे। धनंजय मुंडेंची पण लॉबिंग सुरू आहे। त्यांनी 3 वेळा फडणवीसांची भेट घेतली आहे। स्वतः फडणवीसांनी सांगितलं की मुंडेंनी माझी भेट घेतली, असं मंत्रिपदासाठी ते पण लॉबिंग करते। आमदार आहेत धनंजय मुंडे, काही कारणासाठी त्यांनी भेट घेतली असेल, त्याचा अर्थ असा होत नाही की फक्त मंत्रिपदासाठीच लॉबिंग करतायत। मला वाटतं असा अर्थ घेण्याची काही गरज नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर्व मंत्र्यांचे कान टोचले आहेत। देवेंद्र फडणवीसांनी कान टोचलेले आहेत सगळ्या मंत्र्यांचे। कुठलंही आक्षेपकार्य वक्तव्य किंवा काही गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही। बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। परवाचे 2-3 किस्से झालेले आहेत, त्यामुळे बोलताना आपण मीडियासमोर विशेष करून बोलताना सांभाळून बोललं पाहिजे, सांभाळून वागलं पाहिजे, त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना तो अधिकार आहे मंत्र्यांना सूचना देण्याचा, त्यांनी तो केलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा निधी वळवण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागातून। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक विभागाचा निधी जो आहे तो वळवलेला आहे 410 कोटी। मला वाटतं या खात्यामध्ये असं नाही आहे, निधी वळवला जातो पुन्हा त्या खात्यात दुसऱ्या खात्यातून दिला जातो। हे एक टेक्निकल बाब आहे, मला तांत्रिक बाब आहे। त्याच्यामुळे सगळे एखाद्या खात्यातून सगळे पैसे काढून गेले दुसरीकडे गेले असं होत नाही। मला वाटतं पुढे ॲडजस्टमेंट झाली की त्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील। हा निर्णय वित्तमंत्र्यांनी घेतलेला आहे, मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। पण कुठल्याही खात्यावर अन्याय होणार नाही। एखाद्या खात्याचा मग माझा जलसंपदा खात्याचा निधी काढून तिकडे देऊन टाकला, तिकडे काहीच नाही, असं होत नाही। त्या खात्यामध्ये पैसे किती आहेत ते ठरलेलं आहे, बजेट ठरलेलं आहे आणि त्या खात्याला तेवढे पैसे मिळणार आहेत। अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पोलीस तपासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। काल कोर्टात देखील सगळे मुद्दे समोर आलेले आहेत। कसं पाहताय तुम्ही? पोलिसांनी त्यांना गोळ्याचा जो आरोप आहे कुठंतरी त्या दिशेनेच घडामोडी घडताना दिसत आहे। मला या संदर्भामध्ये मी जेवढं तुम्ही दाखवण्याच्या तेवढंच बघतोय। या संदर्भामध्ये पोलीस चौकशी सुरू आहे। पोलिसांनी आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडलेलं आहे। आता हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे। मला वाटतं काय पुरावे येतील त्यानुसार कारवाई होईल। केवलकरांच्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। केवलकरांच्या 4 आरोपींना तेच सांगतो, आता ही न्यायालयीन बाब आहे। आता कोर्टाने सुनावल्यावर आपण त्यावर काय टीका-टिप्पणी करणार? आता कोर्टाला अधिकारचं सर्वस्व आहे, कोर्टाने तो निर्णय घेतलेला आहे। न्यायालयीन कोठडी सुनावली भाऊ, पण केवलकरांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपकार्य फोटो आणि काही गोष्टी व्हिडिओ सापडलेले आहेत आणि ते व्हायरल केल्याचाही पोलिसांनी दावा केलेला आहे। मला वाटतं काल आपणही आपल्याच चॅनलवरून दाखवत होतात काय काय आलेलं आहे, काय काय म्हटलं आहे, काय काय फोटोसहित दाखवतो। या बाबतीमध्ये मला असं वाटतं हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे। मला काही या विषयावर फार भाष्य करायचं नाही। पोलीस तपास सुरू आहे, कोर्टामध्ये त्यांनी काय असेल नसेल ते सगळं सादर केलेलं आहे। काय निर्णय होईल तो होईल। खडसेंनी थेट तुमच्यावर आरोप केलेले आहेत की मी राज्य सरकार असेल, गिरीश महाजन असेल, कधी प्रकरणावर जे काही आरोप केलेले होते ते सगळं दिशा भरकटण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलं गेलं। तुमचं थेट नाव घेतलंय त्यांनी। ते वारंवार माझं नाव घेत असतात, पण आता मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी पण आदेश दिलेले होते त्या प्रकरणामध्ये चौकशी एसआयटी स्थापन करण्याची। निश्चित या संदर्भामध्ये एक तक्रार करण्यात आलेली होती आणि ज्या पद्धतीने त्यांचा खून झालेला आहे, ज्या निग्रोण खून झालेला आहे, त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्या संदर्भामध्ये नेमली गेलेली आहे। मला वाटतं लवकरच त्या समोर जे वस्तुस्थिती आहे ती समोर येईल। मालेगाव बॉम्ब स्फोटाचे आरोपी जे आहेत ते काल निर्दोष सुटलेले आहेत, काय? मला वाटतं स्वागतार्ह निर्णय आहे। विनाकारण काँग्रेसच्या काळामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी भगव्याचा दहशतवाद आणि म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं होतं। आता खरं म्हणजे 8-10 वर्ष त्या लोकांना खूप त्रास झाला, सहन करावा लागला, पण तो कुठलाही पुरावा त्यात नव्हता, कुठलाही पुरावा नव्हता आणि म्हणून आता पुरावा व्हावी मान्य न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। मला वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।